वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 2 लाख वाहन चालकांना तब्बल 18 कोटी रुपयांचा दंड छत्रपती संभाजीनगर ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावलेला आहे। वाहन चालवत असताना नियमांचं पालन न करणं, योग्य त्या पद्धतीनं वाहनं न चालवणं, वाहनांची फिटनेस असेल किंवा परवाने असतील आणि त्यासोबतच दुचाकी चालवत असताना हेल्मेटचा वापर असेल, या संदर्भात ही कारवाई करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। तब्बल 2,11,000 वाहन चालकांना हा दंड ठोठावण्यात आलेला आहे। यापैकी फक्त लाखो रुपयांची जी काही रक्कम आहे ती या ठिकाणी भरण्यात आलेली आहे। त्यामुळे 17 कोटी रुपयांची थकबाकी अजूनही वाहन चालकांकडे असल्याचं या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। प्रामुख्याने वाहन चालक बहुतांश वेळा अपघाताचे शिकार होतात आणि त्यांचे स्वतःचे जीव जातात, मात्र स्वतः वाहन चालकच नियमांचं पालन करत नाहीत आणि यामुळे त्यांचा जीव जातो। मात्र वाहतूक पोलीस हे अधिक सतर्क झालेला आहे आणि सजगतेमुळे वाहन चालकांनी नियम पाळावेत असं त्यांना आवाहन केलं जातं आहे आणि त्यामुळे तब्बल 2,11,000 वाहन चालकांवर ही एक मोठी कारवाई आहे। त्यामुळे तब्बल 18 कोटी रुपयांचा दंड छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ठोठावलेला आहे। त्यामुळे आता नियम पाळले जातील की नाही हा एक मोठा प्रश्न असताना 17 कोटी रुपयांची थकबाकी हे आता पोलिसांच्या माथीच वसुलीसाठी मोठं संकट जे आहे ते आता उपस्थित झालेलं आहे। त्यामुळे 17 कोटी रुपये वाहनधारकांकडून वसूल करायचे आहेत आणि त्यासोबतच वाहन चालकांनी सुद्धा नियमांचं पालन करणं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मतमोजणी दरम्यान झालेल्या ईव्हीएम घोटाळ्याविरोधात ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। लवकरच ठाकरे गट हायकोर्टात जाणार असून या संदर्भातील कायदेशीर लढाई सुद्धा लढणार आहे। तसेच ठाकरे गटाकडून काही प्रश्न सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवरती व्यक्त करण्यात आलेले आहेत। यामध्ये नक्की हा मोबाईल का वापरण्यात आला आणि यामध्ये 2 मोबाईल वापरण्यात आले, त्यामध्ये दोन्ही मोबाईलचे डेटा लोकेशन तसेच या मोबाईलमधून कोणाला फोन गेला या संदर्भातील माहिती आमच्याकडे सुद्धा आहे, तुम्ही सुद्धा देण्यात यावी आणि यासह एकूणच या सर्व मतमोजणी केंद्रामध्ये जी घडामोड घडली या संदर्भातली सर्व सीसीटीव्ही फुटेज हे सुद्धा देण्यात यावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे। मात्र याला विरोध कुठेतरी करण्यात आलेला आहे। मात्र हा विरोध का, आधी आम्ही या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज देतो असं सांगितलं होतं, मात्र नंतर आता टाळाटाळ करण्यात येते। त्यामुळे कुठेतरी प्रश्नचिन्ह हे ठाकरे गटाकडून या ठिकाणी व्यक्त करण्यात आले आणि ही उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची जागा ही आमचीच आहे आणि आम्ही ती विजय केलेली आहे अशा प्रकारचा विश्वास सुद्धा या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी सुद्धा बोलून दाखवलेला आहे। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमने-सामने पाहायला मिळत आहे। रोहित पवार आणि जयंत पाटील यांचे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे जयंत पाटील यांच्या कार्यशैलीवर रोहित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। रोहित पवार यांनी या प्रकरणामध्ये आपली नाराजी व्यक्त करताना युवकांचे आणि खास करून नीट प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठल्या प्रकारची भूमिका घेतली नाही, ती भूमिका लवकरात लवकर घ्यायला हवी होती, परंतु तशा प्रकारची भूमिका पक्षाच्या नेत्याकडून घेण्यात आली नाही, तर दुसरीकडे घेण्यात आली मात्र ती फार उशिरा होती असंही रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। रोहित पवार यांच्या नाराजीनंतर जयंत पाटील काय म्हणतं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे, परंतु रोहित पवार यांचे जे युवक समर्थक आहेत ते मात्र जयंत पाटील यांच्या कार्यशैलीवर नाराज पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसलेली आहे। उद्या दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये बावनकुळे आणि शेलार यांचं नेतृत्व बदलायचं की त्यांना पुन्हा एकदा विधानसभेसाठी संधी द्यायची या संदर्भात चर्चा आणि निर्णय होऊ शकतो। याशिवाय उपमुख्यमंत्री पदावरून फडणवीस यांना मुक्त करून त्यांना पक्षाची जबाबदारी द्यायची का या संदर्भातही चर्चा अपेक्षित आहे। कॅमेरामन सुनील वर्मासह मी चेतन नावरे, मुंबई। अनेक राजकीय घडामोडी घडल्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे नाराज आहेत अशा प्रकारे चर्चा रंगल्या होत्या, त्या चर्चांना उधाण आलं होतं। मात्र अशा प्रकारे कोणती नाराजी नसल्याचं आज मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे। आज समता परिषदेची बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये स्वतः मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित होते। त्यानंतर बैठक संपल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी संबोधित करताना सांगितलेलं आहे की माझी कोणत्याही प्रकारची नाराजी नाहीये। त्यासोबतच लक्ष्मण हाके या संदर्भात देखील सरकारने तीव्र अशा प्रकारे पावलं उचलून या संदर्भात अगदी कठोर निर्णय घ्यावेत अशा प्रकारे देखील आवाहन छगन भुजबळ यांनी केलं। त्यामुळे येत्या काळात नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी छगन भुजबळ नाराज नसल्याचं स्पष्ट होत आहे। कॅमेरामन रोहितसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुण्यामध्ये आज महत्त्वाची बैठक घेण्यात आलेली आहे। मोतीबाग येथे या बैठकीची सुरुवात संध्याकाळी 5 वाजता झालेली होती। या बैठकीला माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, त्याचबरोबर मंत्री चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील असे महत्त्वाचे नेते आहेत।
ते सुद्धा उपस्थित राहिलेले होते। लोकसभा निवडणुकीमध्ये जो भाजपचा पराभव झालेला आहे यावरती सुद्धा चर्चा विनिमय या बैठकीमध्ये झालेला आहे। त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कशा पद्धतीची रणनीती असेल यासाठी सुद्धा RSSच्या काही पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केल्याची सुद्धा माहिती आहे आणि जवळपास 2 ते 2.5 तास ही सगळी बैठक आहे आणि विचारमंथन आहे ते RSSच्या मोतीबाग या पुण्यातल्या मुख्य कार्यालयामध्ये सुरू होतं आणि भाजपचे काही महत्त्वाचे आणि ठराविक नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून आमदार एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करणार असल्याचं राज्यभरामध्ये चर्चेला उधाण आलं होतं आणि या संदर्भात एकनाथ खडसे यांनी पण मीडियाशी बोलत असताना माझा भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली, रक्षा खडसे ह्या तिसऱ्यांदा विजयी झाल्यात। मात्र एकनाथ खडसे यांनी भाजपात प्रवेशाच्या संदर्भातला मीडियाशी बोलणं टाळलं आणि रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच आल्यावर विजयी रॅलीमध्ये मीडियाशी बोलत असताना रक्षा खडसे असेही म्हणाल्यात की मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून हे दोघंही ज्येष्ठ नेते एकत्र आले तर जळगाव जिल्ह्याचा विकास नक्कीच होईल, अशी आशा रक्षा खडसे यांनी व्यक्त केली असली तरी मात्र रक्षा खडसे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मात्र पुन्हा एकदा एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांची चर्चा रंगली आहे। त्यामुळे आता आगामी काळात एकनाथ खडसे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या वक्तव्याने राज्यात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे आता एकनाथ खडसे व गिरीश महाजन एकत्र येणार की राजकीय वैर कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। अमरावती लोकसभा मतदारसंघाची 4 जून रोजी मतमोजणी पार पडल्यानंतर नवनीत राणा यांचा मोठा पराभव झालेला होता आणि पराभवानंतर जे आहे ते तब्बल 14 दिवसानंतर आमदार रवी राणांनी आपलं मौन सोडलेलं आहे। आज अमरावतीमध्ये जर पाहिलं तर आमदार रवी राणांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची या ठिकाणी राजकीय भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। आपण जर पाहिलं तर बच्चू कडू आणि रवी राणा वाद जो सातत्यानं आपण पाहतो गेल्या वर्षभरापासून जोरदार असा वाद सुरू आहे। खोक्यांपासून जो खरं तर बच्चू कडूंचा जो वाद सुरू होता या निवडणुकीत सुद्धा बच्चू कडूंवर आमदार रवी राणांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले। उमेदवार प्रहारचा उमेदवार उभं करण्यासाठी मातोश्रीवर रसद पुरवली गेली आणि तसंच माझ्यासोबत मांडवली देखील करण्याचा बच्चू कडूंनी प्रयत्न केला असा देखील आरोप जो आहे तो बच्चू कडू यांनी केलेला आहे। सोबतच जर पाहिलं तर आमदार बळवंत वानखडे हे खासदार झाल्यानंतर बळवंत वानखडेचे सुद्धा आमदार रवी राणांनी जाहीररित्या अभिनंदन केलं, त्यांचं कौतुक सुद्धा केलेलं आहे। तसेच भाजपच्या सर्व लोकांनी काम केलं, मात्र अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी खोक्याचं राजकारण केलं। बच्चू कडू ब्लॅकमेलर आहे असा गंभीर स्वरूपाचा आरोप करत बच्चू कडूवर जोरदार असा निशाणा साधत बच्चू कडूवर टीका केली आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। अद्यापही बच्चू कडू यांची प्रतिक्रिया रवी राणांच्या वक्तव्यानंतर आलेली नाही, मात्र बच्चू कडू यावर काय प्रतिक्रिया देतात आणि त्यावरून पुन्हा एकदा अमरावतीचं राजकारण पेटणार का हेच या निमित्तानं बघावं लागणार। तुर्तास जर पाहिलं तर बडनेरा विधानसभा मतदारसंघातून मी युवा स्वाभिमान पक्षाकडूनच लढणार असा देखील विश्वास जो आहे तो आमदार रवी राणांनी या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। जयंती सोहळा हा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात यावा आणि जगभर हा सोहळा साजरा करण्यात यावा यासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं आज निदर्शनं करण्यात आली। कोल्हापुरातल्या टाउन हॉल परिसरात असणाऱ्या नर्सरी बागेत शाहू महाराजांच्या स्मृती समाधीस्थळी ही निदर्शनं करण्यात आली। इंडिया आघाडीचे नेते यामध्ये सहभागी झाले होते। विशेष म्हणजे यावेळेस जोरदार घोषणाबाजी करत हा संपूर्ण परिसर दानानंतर सोडलाच, मात्र राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं हा सोहळा जगभर साजरा करावा, देशभर साजरा करावा यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली। आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह महाविकास आघाडीतील आणि इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। पावसाळ्यामध्ये रायगड जिल्ह्यात सर्वाधिक धोका असतो तो दरडी कोसळण्याचा आणि काही भागांमध्ये महापूर येण्याचा। येणारी आपत्ती आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आता उपाययोजनेसाठी ठोस पावलं उचलली आहेत। रायगड जिल्ह्यातील नागरिकांना वेळेवरती मदत व्हावी यासाठी NDRFला पाचारण करण्यात आलेलं आहे। सध्या NDRFची एक टीम महाडमध्ये दाखल झाली, ज्यामध्ये 30 जवानांचा समावेश आहे। सध्या या जवानांकडून दरडग्रस्त भागांची पाहणी सुरू आहे। ज्या ठिकाणची लोकवस्ती धोकादायक स्थितीत आहेत त्या लोकांचं स्थलांतर कसं होईल यासाठी
महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी NDRFचा सल्ला घेतला जातोय. त्याचबरोबर महापुरात मदत हवी असेल तर त्यासाठी असणाऱ्या स्वयंचलित अत्याधुनिक बोटी, याशिवाय झाड कापण्याचे अत्याधुनिक कटर आणि दरडीमध्ये जर का कोण अडकला असेल तर त्याला सुरक्षित जागी आणण्यासाठी आवश्यक असणारी रेस्क्यूची साधनं सध्या NDRF टीमनी सोबत आणलेली आहेत. आणखीन काही तशीच परिस्थिती निर्माण झाली तर अधिकची मदत तातडीने उपलब्ध होईल याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकूणच रायगड जिल्ह्यातील नागरिकांना आपत्ती निर्माण झाल्यास तातडीची मदत व्हावी म्हणून NDRF तैनात केले असल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.